अनेक दशकांचा संघर्ष, अनेक वर्षाची प्रतीक्षा आणि बीडकरांचं आज स्वप्न पूर्ण झालेलं आहे, ते म्हणजे रेल्वे बीडवरून अहिल्यानगरला गेलेली। त्यामुळं एकंदरीत प्रत्येक बीडकराच्या चेहऱ्यावरती खूप मोठा आनंद पाहायला मिळतोय आणि आता रेल्वेने येण्याचं स्वप्न पूर्ण झालं। मात्र यानंतर आता विकासाचं स्वप्न पाहणारी तरुणाई देखील पाहते, आता याच रेल्वेच्या मार्गाने कनेक्टिव्हिटी आल्यानंतर आता उद्योगधंदे येतील, हाताला रोजगार मिळेल आणि मागास असलेला बीड ही ओळख कुठेतरी पुसली जाईल, या दृष्टिकोनातून प्रत्येकाचं स्वप्न आहे। माझ्यासोबत युवा मंडळी आहे ज्यांनी या रेल्वेसाठी संघर्षही केला होता आणि विशेषतः संघर्षाचा खूप मोठा इतिहास असताना आता रेल्वे तुमच्या समोरून अहिल्यानगरपर्यंत गेलेली, हा विकासाचा ट्रॅक कशा पद्धतीने असेल? खरं तर आम्ही विद्यार्थी आणि युवक असताना ह्या रेल्वेचा संघर्ष चालू झाला। 75 वर्षाचा जो काही तप होता या जिल्ह्यातील लोकाला, ते तप केलेला आज कामाला आला असं वाटलं। आणि इथून पुढं जे आहे या ठिकाणी खरं तर मोठमोठे जलसिंचनाचे प्रकल्प व्हायला पाहिजे, त्याचबरोबर MIDC झाली पाहिजे। ज्या पद्धतीने की नागपूरला पार्क आहे, MIDC पार्क आहे, पुण्याला आहे। महत्त्वाचा विषय आहे, रेल्वे आल्यानंतर इथं व्यवसाय उद्योगधंदे येतात, आता दळणवळणासाठी सोयीसुविधा येत असतात, तर आता इथलची MIDC असेल, त्याचबरोबर इतर जे प्रकल्प आहेत त्या अनुषंगाने काय सरकारनं आता प्रयत्न केला गेला? इथली जी MIDC पाहिली आपण बीडमधली, तर त्या MIDC मध्ये उद्योग कमी आणि घरं जास्त दिसतात। नाही, या अगोदर आपण चुका खूप मोठ्या शोधल्या, सगळ्या गोष्टी केल्या, पण आज रेल्वे आली, कुठेतरी विकासाच्या ट्रॅकवरती आता बीड येईल असं वाटतंय का? हा 100% येईल वाटतं। आमचा जो शेतकऱ्याचा जो माल आहे, कापूस असेल, सोयाबीन असेल, हे बाहेर मार्केटमध्ये गेलं पाहिजे, नगरला असेल, पुण्याला असेल। आमचं सीताफळाचं पण मार्केट आहे बीड जिल्ह्यामध्ये, सीताफळ पण आमचं एक्सपोर्ट झालं पाहिजे मुंबईला, पुण्याला। हे खूप महत्त्वाचं आहे। उद्योगधंदे इथं गव्हर्नमेंटनं लक्ष दिलं पाहिजे, बीड जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त उद्योग, पुण्या मुंबईचे उद्योग कसे आणता येतील ते खूप महत्त्वाचं आहे इथं। तर आमच्या इथल्या युवकांना रोजगार, कामाला हात मिळेल, रोजगार मिळेल, सगळ्यात महत्त्वाचं। आता रेल्वेचं स्वप्न पूर्ण झालं, आता तुमची स्वप्न कुठली येते जी आता तुम्ही व्यवसाय उद्योगाच्या दृष्टिकोनातून आणि सक्षम, त्याचबरोबर आता सांगत असताना विकासाच्या दृष्टिकोनातले कुठले स्वप्न पाहता? आम्ही इथं वेगवेगळे उद्योग करू, आमचा जो माल आहे तो बाहेर घेऊन जाऊ आणि विशेष करून हा मार्ग झाला आम्हाला त्याबद्दल खूप आनंद वाटतोय। पण याच्या पुढं आमचा संभाजीनगर टू सोलापूर हा मार्ग होणं गरजेचं आहे आणि ही रेल्वे मुंबई इथे कनेक्टिव्हिटी जोडणं खूप गरजेचं आहे। मुंबईला जाणे रेल्वे खूप महत्त्वाची आहे। आज आनंद आहे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती, संघर्ष खूप मोठा होता, प्रतीक्षा खूप मोठी होती, अनेकांनी यासाठी खूप मोठं मेहनत देखील घेतली, पाठपुरावा केला, आज हे स्वप्न सत्यात उतरले। बालपणी आम्ही लहान असताना रेल्वे येणार आहे म्हणून ऐकायचो, परंतु ज्यावेळेस आम्ही 11वी 12वीला गेलो त्यानंतर या आंदोलनामध्ये कैलासवासी संजय सावंत असेल किंवा ही रेल्वे कृती समितीची सर्व मंडळी असेल, यांच्याबरोबर अनेकदा या आंदोलनामध्ये सहभागी होता आलं आणि त्याचंच फलित आज हे आपल्याला सर्वांना पाहायला मिळत आहे। यासाठी कैलासवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील, कैलासवासी इलासराव देशमुख साहेब असतील, कैलासवासी आमदार विनायकरावजी मेटे साहेब असतील, यांनीही कैलासवासी केसरकाकू असतील, यांनीही फार मोठा या रेल्वेसाठी संघर्ष केलेला आहे आणि ही रेल्वे आज बीडवासियांसाठी आलेली आहे। जी ओळख आहे बीडची आपली ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून, या रेल्वेच्या निमित्ताने ती ओळख तरी पुसली जाईल अशी अपेक्षा आमच्यासारख्या तरुणांना वाटत आहे। 100% अपेक्षा व्यक्त करणं साहजिक आहे आणि ती केली पाहिजे आणि विकासाच्या दृष्टिकोनातून आता एक टप्पा पूर्ण झाला आहे। मात्र आता ज्या पद्धतीने आपण बघितलं की या अगोदर बीड हा ट्रॅकवरून बाजूला गेला असं वाटत होतं, एकीकडे जाळपोळ असेल, आंदोलनं असतील, त्याचबरोबर जे जातीय समीकरणामधले वेगवेगळे वाद संबंध असतील, मात्र या दृष्टिकोनातून आता कुठंतरी एक ट्रॅक भेटला आहे जो वेल ट्रॅक आहे आणि ज्या ट्रॅकवरून जात असताना विकास होईल। असं म्हणजे वादविवाद काही नव्हता मध्ये दुर्दैवाने आमचे बंधू संतोष भैया देशमुख यांचा अनावधानाने खून म्हणता येईल, खून झाला, तर त्या प्रकरणापासून या जिल्ह्याला थोडंसं वेगळं वळण लागलं। जे खुनी आहेत त्यांचं कुणीही पाठराखण करत नाही, पण त्या खुन्याला सजा झाली पाहिजे हे सर्वांचं म्हणणं होतं, पण पूर्ण जिल्ह्याला बदनाम करण्यात आलं। त्यात मराठा वंजारा असेल, मराठा OBC असेल, असा वाद लावण्यात आला। आत्ताच इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब हे सर्वांनी येऊन इथं आता रेल्वेचं उद्घाटन केलं। हे रेल्वेचं अहमदनगर ते बीड इथपर्यंत आता जे घसरलेली सामाजिक व्यवस्था होती कुठं ट्रॅकवर आली पाहिजे। हां, आता जे घसरलेली जो ट्रॅक होता तो आता चांगल्यापैकी अजितदादांनी मगाबी सांगितलं भाषणामध्ये की आता आपल्या बीड जिल्ह्याला जर पुढे जायचं असेल तर कुणीही येड्यावणी करू नका, विकासाची गंगा आपण वरून, विकासाच्या दृष्टिकोनातून या सगळ्या नेत्यांनी सांगितलं होतं। मात्र आता युवक म्हणून या रेल्वेच्या माध्यमातून आता कुठले तुमच्या डोक्यामध्ये स्वप्न हे होत आहेत की आता रेल्वे आली, मी हा उद्योग करेल, हा व्यवसाय करेल? बीड जिल्ह्याला रेल्वे यावी ही बऱ्याच दिवसापासूनची बीड जिल्ह्यातील लोकांची मागणी होती,
ती मागणी बऱ्याच दशकानंतर या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. यापुढे आता रोजगार, दळणवळण ही जी व्हायला म्हणजे आवश्यक आहे, तर यापुढं नक्कीच बीड जिल्ह्याचा विकास होईल. आणि आणि आत्ताच या ठिकाणी सांगितलं की बीड ते छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जे काही रेल्वेचा जो काही सर्वे झालेला आहे, इतर जे त्याचं- रेल्वे मार्ग आहेत ते सुद्धा झाले पाहिजेत. पण मला शेवटचा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आता ट्रॅकवरती येणं आणि विकासाच्या दृष्टिकोनातनं एक मैलाचा दगड होणं ही रेल्वेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, बीडच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यातून आता सकारात्मक काय शोधायचं आहे? सकारात्मक शोधायचं म्हणजे जो शेतकऱ्यांचा माल होता शेतातला, तो मुंबईला आणि इकडं सोलापूरला, बेंगलोरला जर न्यायचा झाला तर प्रायव्हेट गाडीने जास्त खर्च येत होता. आज बीडला रेल्वे आली आहे. बीड नगर ते आमची मागणी आहे की मुंबईपर्यंत रेल्वे धावली. या रेल्वेचा फायदा असा होईल की तिकीट दर कमी आहे. या तिकीट दरामुळे जे शेतकऱ्याचा आयात निर्यात करण्याचा जो शेतकऱ्यांचा माल आहे त्याचा फायदा शेतकऱ्याला 100% होईल. नंबर 1. नंबर 2चं काय, युवकांना रोजगार मिळण्यासाठी उद्योगधंदे येतील. उद्योगधंदे आले तर ऑटोमॅटिक बीड जिल्ह्यातली सुधारणा होईल आणि विकासाच्या दृष्टिकोनातून बीड जिल्हा चांगल्या प्रकारे मार्ग करेल. अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी या दोन सांगितल्या. मला महत्त्वाचा विषय विचारायचा आहे. बीड जिल्हा हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा आहे आणि हा कलंक पुसून काढण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून हातातलं कोयतं आहे आणि ते कोयतं बाजूला जावं, जे स्थलांतर आहे ते थांबलं जावं आणि आता या रेल्वेच्या माध्यमातून खरंच ते हातातलं कोयतं बाजूला ठेवण्याचं काम होऊ शकते. नक्कीच बीड जिल्हा हा ऊसतोड कामगाराचा जिल्हा आहे आणि आपण पाहतोय सातत्यानं बीड जिल्ह्यातील पुढारी असतील किंवा अन्य कोणी पुढारी असतील याच्यावरती आपली राजकारणाची पोळी भाजून घेतात आणि सांगितलं जातं की ऊसाचा कोयता तुमच्या हातातला कमी केला जाईल, ठेवला जाईल, पण आजपर्यंत दिसला नाही. परंतु जी आता ही रेल्वे आली आणि आम्हाला आज चित्र दिसलं की ज्या पद्धतीने सगळा नेतेगण मंडळी एका मंचावरती होता, ज्या पद्धतीने बोललाय अशा पद्धतीनं, आणि मी तर सांगत असतो सातत्यानं पश्चिम महाराष्ट्राकडून मराठवाड्यावर सातत्यानं विकासाच्या बाबतीत दुजाभावाची वागणूक, निधीच्या बाबतीत दुजाभावाची वागणूक दिली जाते आणि त्या पद्धतीचा तो जर विकासाचा अनुशेष भरून काढायचा असेल आणि पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याची तुलना केली तर येणाऱ्या काळामध्ये जर तो पाठीमागचा बॅकलॉग भरून काढला तर नक्कीच या मराठवाड्याचा आणि बीड जिल्ह्याचा विकासाचा अनुशेष भरून निघेल. आपण पाहतोय खरंच यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत. का तर ऊसतोड मजुरांचा जिल्हा, मागासलेला जिल्हा म्हणून अनेक वेळा दूषणं दिली गेली, काही जणांनी ते भूषणं म्हणूनही मिळवली. मात्र आज कुठंतरी बीडमध्ये रेल्वेची कनेक्टिव्हिटी या ठिकाणी आली आणि मुंबई असेल, त्याचबरोबर दिल्ली असेल, इथपर्यंतची ही सगळी रेल्वेच्या जाळ्यातून कनेक्टिव्हिटी आल्या कारणानं आता बीडमध्ये विकासाचा जो ट्रॅक आहे तो नव्यानं खुला होतोय आणि इथल्या स्थलांतरित होणाऱ्या ऊसतोड मजुराच्या हातातला कोयता आता कुठेतरी बाजूला होणार अशी स्वप्न इथलचे युवक पाहतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.